सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मिलन अभी आधा अधुरा हे भाग 209. आता राणीसुद्धा नावाची राणीच होती. तिनं रोहीची चांगलीच कोंडी केली होती आणि तो खूप चिडला आणि स्कूलमधून परत आला. त्यानं पुन्हा त्याची कामं केली, भराभर सया केल्या आणि घरी आला आणि राणाला कसं भेटावं यासाठी तो हॉलमध्ये चक्रा मारायला लागला आणि विचार करायला लागला. त्याला कुठूनच मार्ग सापडत नव्हता. आतापर्यंत राणीला खूप उल्लू बनवलं असतं आणि तो राणाला भेटला असता, पण राणा आता फितूर होत नव्हता ना. तोच राणीला फसवायला तयार नव्हता, त्यामुळे रोहितला काही करता येत नव्हतं. तो कुठूनच त्याला दिसत नव्हता. एकदा तर राणाला त्यानं त्याच्या घरी नेला होता, पण तेव्हा राणा त्याचा ऐकत होता, पण आता ऐकत नव्हता, भेटत नव्हता, बोलत नव्हता. आणि एखाद्या प्रेयसीसाठी जसा प्रियकर तळमळतो तसं रोहितचं राणाविषयी झालं होतं. आणि आता त्यानं खूप खूप चक्रा मारल्या आणि रोहितला एक आयडिया सुचली. त्यानं उगीचच फोन काढला आणि आजीसोबत, राजलक्ष्मीताईसोबत त्याला बोलायला लागेलच म्हणून तो पुन्हा मोबाईल घेऊन राणीच्या दारात गेला, अगदी लाचार होऊन. आणि त्यानं हळूच दरवाजा वाजवला. आता जास्त रुबाब न करता खालच्या आवाजाच्या पट्टीत म्हणाला, एक्सक्यूज मी. राणा, तू ऐकतोस ना? तशी राणी सावध झाली आणि मनात म्हणाली, आले वाटतं परत. यांना कितीही सांगितलं तरी हे का ऐकत नाहीत? का 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 हा माणूस आमचा पिच्छा सोडायला तयार नाही? आणि ती म्हणाली, काय आहे? का आलात तुम्ही इथे? जा बरं इथून. आणि रोहित चिडला आणि म्हणाला, हे बघ, तू मध्ये मध्ये बोलू नकोस. मी आणि राणा फक्त बोलू. तू कोण आहेस मध्ये बोलणारी? आणि आता राणी चिडली आणि म्हणाली, अरे वा, भारी न्याय आहे बरं का तुमचा. ज्या आईने 9 महिने 9 दिवस त्याला पोटात वाढवला, डोळ्यात तेल घालून, हाताचा पाळणा करून वाढवला, ते राहिलं बाजूला. ती जन्मदात्री आहे तरी त्याच्यावर हक्क नाही आणि तुम्ही कोण आहात त्याचे? आणि तुमचा काय इतका हक्क आहे त्याच्यावर म्हणून त्याच्यावर इतका हक्क दाखवता? तरीही मी तुम्हाला भेटू दिलं असतं, पण तुम्ही खूप घाणेरडे आरोप केले माझ्यावर आणि माझ्या राणावर. मी राणाची ढाल करून तुमची संपत्ती घ्यायला येणार असं वाटलं का तुम्हाला? आणि मी जर असं तुमच्या आईला म्हणाले की तुम्ही मध्ये बोलायचं नाही, तर तुम्हाला आवडेल का? आणि रोहित तिच्या टिटफॉर वैतागला आणि मनापासून वैतागून म्हणाला, प्लीज प्लीज तू माझ्याशी बोलू नकोस. मला तुला एक शब्दही बोलायचं नाही आणि तुझा एक शब्दही ऐकू वाटत नाही. राणी म्हणाली, अजूनही तुमचा शेंडा वरच आहे का? चला निघा इथून. रोहित पुन्हा हट्टाला पेटला आणि म्हणाला, जोपर्यंत राणा मला इथून जा म्हणत नाही तोपर्यंत मी जाणारच नाही. मग काहीही होऊ दे. आणि तुला कोणाला बोलवायचं त्याला बोलव. सेक्रेटरीला बोलव, चेअरमनला बोलव, पोलिसांना बोलव. कोणाला बोलवायचं त्याला बोलव. आता राणीला कळेना की याचं काय करावं. आणि राणी म्हणाली, का हो, तुम्ही आमच्या मागे का लागलं तितकं? याचं कारण जरा सांगता का? रोहित म्हणाला, कारण राणा मला आवडतो. आणि राणा, अरे बघ ना, माझं ऐक. हे बघ, आजीचा फोन आहे. राजलक्ष्मीताई तुला बोलायचं म्हणते. सेजल तुला खूप मिस करते. राणा, बोल ना त्यांच्याशी प्लीज. असं म्हणून रोहितचा कंठ दाटून आला. आता राणीनं ते ऐकलं आणि पुन्हा तिला राग आला आणि ती दरवाजाच्या आतूनच म्हणाली, कोण आजी? कोणाची आजी? आणि कोण राजलक्ष्मीताई? माझ्या मुलाला कोणीही नाही. त्याला फक्त आई आहे, समजलं? आणि उगीचच तुमच्या नातेवाईकांसोबत त्याचं नातं जोडण्याचा प्रयत्न करू नका. आणि आता तुमचा प्लॅन आहे. काय आहे हो तुमचा प्लॅन? खूपच लॉंग टाईम गेम खेळताना दिसताय तुम्ही माझ्या मुलासोबत. ही असली सगळी नाती जोडून. असं राणीनं त्याच्यावर पलटवार केला आणि त्याचे शब्द त्याला फिरवले. आणि रोहित म्हणाला, हे बघ राणी. तशी राणी चिडून म्हणाली, माझं नाव घ्यायचं नाही. तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही. आणि रोहित म्हणाला, हे बघ, मलाही तुझं नाव घेण्याची हौस नाही. तुझा माझा विषय बाजूला राहू दे, पण राणाला तरी बोलू दे. तू असं करू शकत नाही. राणी म्हणाली, नाही, विषय आता तुमचा माझा नाही, तर विषय राणापासून सुरू झाला आहे आणि राणा या विषयाचा मध्यवर्ती केंद्रबिंदू आहे.
राणाला सोडून काहीच घडत नाही आणि घडणारही नाही. आणि माझा राणा फक्त माझा आहे, त्याचा कोणीही बाप नाही, त्याची कोणीही आजी नाही, कोणीही नातेवाईक नाहीत. आणि तुमच्या नातेवाईकांशी त्याचा काडीचाही संबंध नाही. निघा आता. रोहितनं आता चिडून दरवाज्यावर हात आपटला आणि म्हणाला, तू असं का करतेस? तू इतकी निर्दयी का आहेस? तुला कळत नाही का? मला त्याला भेटू वाटतंय. माझा जीव तिळतिळ तुटतोय. आणि राणी म्हणाली, मी निर्दयी नाही, तुम्ही मूर्ख आहात. आणि आता तुम्हाला तुमच्या तिळतिळ तुटणाऱ्या जीवाची पर्वा आहे का? पण त्यावेळी तुम्ही आमचा विचार केला नाही, ज्यावेळी तुम्ही आम्हा दोघांनाही वाऱ्यावर सोडलं. माझ्या पोटात राणा असताना तुम्ही माझ्या अंगावर मारेकरी घातले. आणि कधीतरी मनानं विचार केलात का हो तुम्ही? कधीतरी विचार केलात का की त्याच्याविषयी तुम्हाला इतकी ओढ का वाटते? की ती पण मीच समजावून देऊ का तुम्हाला? तुमच्या घरच्यांसोबत राणाचा काय संबंध आहे? त्यांना इतकी आपुलकी का वाटते राणाविषयी? सरळ संशय घेऊन रिकामे झालात आणि तुम्हाला माझ्या पवित्र चरित्राचे मी पुरावे देत बसू का? त्या रामानंसुद्धा सीतेवर असाच संशय घेतला आणि तिला गरोदर असताना वनवासात सोडली. आणि तुम्हीसुद्धा तेच केलं. आणि काळ कोणताही असो, तेव्हाचा किंवा आत्ताचा, पण स्त्रीची परिस्थिती अजून बदललेली नाही हेच खरं. आणि दोन्ही परिस्थितीत तिलाच भोगावं लागतं हेही तितकंच खरं. पण मी त्या काळातली सीता नाही हे लक्षात ठेवा. मी आजच्या काळातली राणी आहे आणि मी तुम्हाला माफ नाही करणार. आणि माझा मुलगा हिरावून घेण्यासाठी तुम्ही पुन्हा पुन्हा इथे येऊ नका. आणि तुम्हाला त्याच्या नावाचा प्रॉब्लेम आहे ना, तर त्याचं नाव बदलण्याची प्रोसेस मी सुरू करेन. आणि त्याचं नाव रणजित रोहित सूर्यवंशी न राहता रणजित राणी मोरे असं राहील, असंही राणी ठणकावून म्हणाली. रोहितला आता थोडंसं हादरल्यासारखं झालं आणि ती अशी का बोलते याचा विचार तो करायला लागला. आणि आत्ता राणीला विनंती करूनही उपयोग नाही हे त्याच्या लक्षात आलं, कारण राणी आता कधीच ऐकणार नाही. मग आता राणा त्याला भेटलाच नव्हता, पण राणाला कुठून तरी बघता तरी येईल का असं तो बघायला लागला. मग आज संडे होता. रोहित पार्किंगमध्ये आला. राणी राणा बाहेर निघाले. मनोज येणार होता त्या दोघांना घ्यायला म्हणून ते पार्किंगमध्ये वाट बघत होते. तेव्हासुद्धा रोहित राणाच्या पुढे गेला. राणीला डावलून तो राणाला म्हणाला, राणा बेटा प्लीज बोल ना माझ्याशी. हे बघ, तुला माझी शपथ आहे, आता तरी बोल. पण आता राणा म्हणाला, सॉरी फ्रेंड, जगात सगळ्यात जास्त महत्त्व आईला असतं, बाकी कोणालाही नाही. आणि मला असं वाटतं की तुम्ही मला समजून घ्याल. माझी आई माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही सगळे मला आत्ता भेटलात, पण माझी आई माझ्यासाठी खूप काही करते आणि केलं आहे. आणि ती माझ्यासोबत पहिल्यापासून आहे, त्यामुळे मी तिची शपथ तोडू शकत नाही. तुम्ही माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहात, पण त्याहीपेक्षा जास्त माझी आई माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. असं म्हणून राणा पुढे गेला आणि रिक्षामध्ये बसला. राणीनं हाताची घडी घातली आणि रोहितकडे कुत्सितपणे बघून हसायला लागली आणि म्हणाली, कळलं का की तुमचं महत्त्व याच्या मनात काय आहे? आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा कधीही त्याला भेटू नका, नाही तर तुमचा अपमान होईल. आत्ता माझा मुलगा फक्त माझा आहे. इतक्यात मनोज आला आणि रोहितला बघून पुन्हा मागं सरकला घाबरून. राणी म्हणाली, मनोज घाबरू नको, ते तुला काहीच करणार नाहीत. यांचा आमच्यावर काहीच हक्क नाही. हे परके आहेत आमच्यासाठी. तू आमचा आहेस, कारण त्यावेळी जर तू नसता आमच्या मदतीला तर आम्ही आता जिवंत नसतो. आणि आता तू आम्हाला खूप महत्त्वाचा आहेस यांच्यापेक्षा सुद्धा. आणि ऐका, आमदार मिस्टर रोहित सूर्यवंशी, त्याची आई मी आहे हे तर कन्फर्म आहे. आणि आता त्याचा बाप कोण आहे हे तुम्ही शोधा. असं म्हणून राणी निघून गेली. आणि त्याला पुन्हा तिचा राग आला आणि रोहितला आता तिथं थांबू वाटेना. खूप सुनं वाटायला लागलं आणि तो अचानक घरी गेला. तिकडं जाऊन आजारीच पडला आणि इकडे राणासुद्धा अचानक तापला. तोही आजारी पडला. रोहितला घरातले सगळे विचारायचे की रोहित, अरे काय झालं? रोहित नक्की मॅटर काय आहे? पण रोहित कोणाला काही सांगत नव्हता. मनातल्या मनात त्यानं ते ठेवलं. तो खोलीतून बाहेर येत नव्हता आणि तो आजारी पडला. आतून खूप खंगल्यासारखा झाला होता. जानकीला त्याची खूप काळजी वाटत लागली. मेघनाही आता त्याच्या मागे पुढे करायला लागली, सर प्लीज तुम्हाला काय होतंय सांगा ना, तुम्हाला कसला त्रास होतोय? माझ्याशी बोलायचं नसेल तर ठीक आहे, पण सर माझं ऐका आणि तुम्ही खा. रोहित आता तिला चिडूनसुद्धा बोलत नव्हता, कारण त्याच्या मनातलं दुःख काही वेगळंच होतं. आजूबाजूच्या जगाकडे त्याचं लक्षच नव्हतं. मरगळ आली होती.
डायनिंग टेबलवर बसला, सोफ्यावर बसला तरी राजलक्ष्मी, सेजल इकडून तिकडून पळायच्या, दंगा करायच्या, मस्ती करायच्या. पण त्या मुलींवर तो चिडत नव्हता, रागवत नव्हता किंवा प्रेमाने बघत नव्हता. आणि त्याच्या आयुष्यात आलेलं काही दिवसांचं सुख पुन्हा त्याला सोडून गेलं असं वाटत होतं. जानकीला त्याची काळजी वाटायला लागली आणि गुरुजी जे म्हणाले होते त्याचं सगळं उलटंच घडतं हे तिला कळलं ना. आता रोशन राहुलने टिंगूला सांगून काही दिवस लोकांना भेटायला येऊ नका असं सांगितलं. रोहित साहेबांना आरामाची गरज आहे, त्यांना शांत झोपू द्या. कारण आता रोहित सतत दौरे करायचा, इकडून तिकडे पळायचा पक्षवाढीसाठी. त्यात नोकर तो नोकरच असतो, घरातलं काळजी घेणारं कोणी सोबत नाही. काळजी घेणारी सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे बायको. ती जवळ नसली तरी तिच्या एका रोजच्या फोनने सुद्धा खूप फरक पडतो. फोनवरून सुद्धा ती त्याच्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवू शकते. स्वतःच्या प्रेमाच्या शब्दा घालून, प्रेमाने धाकात ठेवून, प्रेमाने जबरदस्ती करून सुद्धा, लांबून सुद्धा ती त्याच्यावर खूप लक्ष ठेवते. पण आता इथे रोहितजवळ नेमकं तेच नव्हतं. तरीही तो खंबीरपणे राहायचा. मला कोणाचीही गरज नाही असं वागायचा. पण आता जानकीने मुद्दाम मेघनाला त्याच्या खोलीत जाण्यासाठी सूप घेऊन पाठवलं आणि स्वतःसुद्धा सोबत आली. मेघना म्हणाली, रोहित सर प्लीज, माझ्यावर राग असेल तर असू द्या, पण प्लीज तुम्ही सूप प्या, स्वतःची हेळसांड करू नका. आणि रोहित निराश होत म्हणाला, मला नको आहे काही. जानकी म्हणाली, रोहित बाळा एक काम कर, मला ना विष आणून दे, मला तूच मारून टाक, म्हणजे माझ्यासारखी नशीबवान आई मीच असेल आणि मग तुला तुझ्या आयुष्याचं काय करायचं ते कर. अरे ती अवदसा तुला इतका त्रास देते, तू तिच्यापासून घटस्फोट घेत नाहीस. आणि ही मेघना जी तुला इतकं बोलते, तू तिचा तिरस्कार करतोस. ती तुला किती जीव लावते. अरे बघ, कोणत्याही नातेवाईकांना इतके दिवस ती आपल्याकडे राहिली फक्त तुला मिळवण्यासाठी. पार्वतीनं शंकरासाठी जसं तप केलंय तसंच तिनंही तप केलं रे तुझ्यासाठी, आणि तू असं का करतो. आणि रोहितला आता ते सगळं ऐकू वाटत नव्हतं आणि तो म्हणाला, ठीक आहे, आता ते इथं ठेवा आणि तुम्ही जा, मी पितो. जानकी म्हणाली, मेघना तू बाहेर जा, मला रोहितसोबत बोलायचं आहे. मेघना निघून गेली आणि विचार करत म्हणाली की याला अचानकच काय झालंय, इतकं काय जिव्हारी लागलंय याच्या. आणि जानकी म्हणाली, रोहित काय झाले, अचानक तू इतका दुःखी का आहेस. आणि रोहितच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाला, आई, राणा आता माझ्याशी बोलतच नाही. आणि जानकी म्हणाली, होय रे, मी तुला विचारेन म्हणाले, पण राहूनच गेलं. का रे, का बोलत नाही तो तुझ्याशी आणि आमच्याशी सुद्धा फोनवर. आणि रोहित म्हणाला, आई, कारण राणाची आई त्याला माझ्याशी बोलू देत नाही. तिने त्याला शपथ घातली आहे की माझ्याशी बोलायचं नाही. आणि आई मला सांग, एक आई खूप महत्त्वाची असते का गं मुलाच्या आयुष्यात. आणि जानकीनं त्याच्या डोक्यातून हात फिरवला आणि म्हणाले, रोहित हे काय विचारणं झालं का बाळा. अरे आई तर सर्वस्व असते मुलाचं, आणि आईचं सर्वस्व आणि अख्खं आयुष्य म्हणजे तिचं मूल असतं. मग जर त्याच्या आईनं शपथ घातली असेल तर राणा तुझ्याशी बोलणार नाहीच. कारण राणाला मी बघितले, तो सुद्धा तुझ्यासारखाच हट्टी आहे आणि वचनाचा पक्का आहे. आणि इतक्या कमी वयात त्याचं व्यक्तिमत्व इतकं भक्कम बनवणारी आईसुद्धा फारच उच्च कोटीची माता असावी. पण मला सांग, असं काय झालं. तू आणि राणा तर चांगले फ्रेंड होता, तिला कळलं की काय तू त्याला इकडे न सांगता घेऊन आलास म्हणून ती चिडली आहे का. तुझंही थोडं चुकलं होतं रोहित, तिला सांगून आणायला हवं होतं तू राणाला. आणि रोहित म्हणाला, नाही आई, त्याला इकडे घेऊन आलो म्हणूनही तिचा काही प्रॉब्लेम नाही, तिचा प्रॉब्लेम दुसराच आहे. जानकी म्हणाली, काय आहे तिचा प्रॉब्लेम, मी बोलू का तिच्याशी. आणि मी तिला सांगते की राणाला रोहितसोबत बोलू दे. रोहित म्हणाला, नाही आई, ती नाही ऐकणार, ती फार हट्टी आहे. जानकी म्हणाली, अरे पण असं कसं, तू तरी सांग, झालंय काय. रोहित तुझ्याकडून काही चुकलंय का. इतक्यात तिथं राहुल आला आणि त्याच्याकडे हसून बघत म्हणाला, काय झालं रोहित बेटा, असं काय मनाला लावून घेतलं आहेस आणि अंथरूण पकडलं आहेस. अरे रोजच्या धावपळीत तुला भेटायला सुद्धा वेळ नाही बघ, आज निवांत वेळ काढला. असं म्हणून तो रोहितच्या एका बाजूला येऊन बसला आणि त्याचा हात हातात घेतला. आणि जानकी म्हणाली, अरे तू राणा नाही का, त्याच्या आईनं त्याला रोहितसोबत बोलण्याची बंदी केली म्हणून ते रोहितच्या जिव्हारी लागलं आहे. आपला रोहित त्याच्यामध्ये फार गुंतला आहे असं वाटतं. आणि राहुल म्हणाला, पण असं काय झालं. आणि रोहित म्हणाला, आई दादा, तुम्हाला असंच वाटायचं ना की राणा सेम टू सेम माझ्यासारखा कसा, राणाची प्रत्येक सवयी माझ्यासारखी कशी, आणि राणाला इतक्या चांगल्या सेम टू सेम माझ्यासारख्या सवयी कशा, आणि ती लावणारी व्यक्ती मला खूप जवळून ओळखत असणार, हे तर नक्की ना. राहुल म्हणाला, अगदी बरोबर.
आणि रोहित म्हणाला, दादा, राणा कोणाचा मुलगा आहे माहीत आहे का? जानकी म्हणाली, कोणाचा? आणि रोहित म्हणाला, राणीचा. आणि हे ऐकलं तसं राहुल आणि जानकीला धक्का बसला. आणि राहुल म्हणाला, काय? राणा राणीचा मुलगा आहे? हे कसं शक्य आहे? रोहित मला हो, मलाही ते नुकतंच कळतंय. तिनं मनसोबत लग्न केलं आहे आणि तो त्या दोघांचा मुलगा आहे. आणि आता हे ऐकून जानकी म्हणे, मग जाऊ दे ना रोहित, तू कशाला त्याला त्रास करून घेतो स्वतःला? आणि ती गेली ना तर जाऊ दे, तुझ्याही आयुष्याला तू सुरुवात कर. आणि जानकीला रोहित म्हणाला, आई तू जरा बाहेर जातेस का? मला दादासोबत बोलायचं आहे. आणि रोहित म्हणाला, दादा तू तिला सांग ना की राणाला माझ्याशी बोलू दे, मी फोन लावून देतो, ते तुझं नक्की ऐकेल. असं म्हणून रोहितनं फोन लावला. आता दोघेच होते तिथे आणि इतक्या वर्षातून राणीला काय बोलावं असं म्हणून राहुलला सुद्धा दडपण आलं. पण आता रोहितचा राणावरचा जीव बघून राहुलने फोन हातात घेतला आणि राणीकडे रोहितचा नंबर नव्हताच. आणि तिनं फोन उचलला आणि सहजच म्हणाली, हॅलो, कोण बोलतंय? आणि तिचा आवाज ऐकला आणि राहुल म्हणाला, राणी, राहुल दादा बोलतोय. आणि हा शब्द ऐकला आणि राणीला सुद्धा धक्का बसला. एक क्षण तिचेही डोळे पाणावले. आता राहुलसोबत इतक्या रागात ती कशी बोलणार? घरातला मोठा दीर, वडील, बंधू म्हणून तिने कायम त्याचा मान राखला होता आणि त्यानं सुद्धा तिच्यावर लहान बहिणीसारखंच प्रेम केलं होतं. आणि ती म्हणाली, राहुल दादा, तुम्हाला माझा नंबर कोणी दिला? राहुल थोडा गालात हसला आणि म्हणाला, म्हणजे ओळख आहे म्हणायचं. आणि राणी रडायला लागली आणि म्हणाली, मी का विसरेन तुम्हाला? राहुल म्हणाला, मग का गेलीस इथून आम्हा सगळ्यांना सोडून? त्या दिवशी नंतर तुला शोधण्याचा किती प्रयत्न केला, तू कुठेच दिसली नाहीस. राणी, आमच्यावर इतकी रागवलीस का ग तू, की तू आम्हाला तुझी माफी मागण्याचीही संधी दिली नाही? आणि राणी आता फार इमोशनल झाली. आणि इकडे या सर्किट आणि तिरसट रोहित कुमारला इतकं सगळं गोड बोलण्याची सवय पण नव्हती आणि गरजही नव्हती. आणि रोहितला वाटायचं की दादा तिच्याशी असं काय बोलतोय, इतका गोडगोड आणि मऊ मऊ तडकीफड बोलावं आणि स्वतःसारखी हुकुमशाही गाजवावी. पण आता राहुल किती सौम्य स्वभावाचा होता, तो कधीच कोणाशी इतक्या कठोर होऊन बोलणं शक्य नव्हतं. आणि राणी म्हणाली, दादा, परिस्थिती खूप बिकट होती, मी ते शहर सोडलं नसतं तर कदाचित आता जगात नसते. पण जाऊ द्या ना, त्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत, मी सगळं खूप मागे सोडलं आहे. तुम्ही कसे आहात सांगा ना, आणि माझा खरंच शोध घेण्याचा प्रयत्न केला का तुम्ही? असं वाटून तिला छान वाटलं. आणि दादा, माझा नंबर कोणी दिला? राहुल म्हणाला, हा फोन रोहितचा आहे आणि त्यांनाच तुझा नंबर दिला आहे. राणी, राणा खूप छान मुलगा आहे आणि तो तुझा मुलगा आहे असं रोहित म्हणतोय. आणि राणी म्हणाली, हो, तो फक्त माझाच मुलगा आहे. राहुल म्हणाला, अगं आम्हाला सुद्धा त्याचा लळा लागला होता. आणि रोहितला तर इतका लळा लागला की तो त्याला बोलू देत नाही म्हणून रोहित आजारी पडलाय. तसं इकडं राणीनं चकित होऊन राणाकडे सुद्धा बघितलं, कारण राणासुद्धा आजारी पडला होता. आणि राणी पुन्हा रडायला लागली. तिचे डोळे पुसून म्हणाली, मग मी काय करू दादा? तुमच्या भावाकडे वक्तृत्व शैली आहे पण कम्युनिकेशन स्किल अजिबात नाही. त्यांनी माझ्यावर खूप घाणेरडे आरोप केले, त्यामुळे त्यांचा काहीही हक्क उरत नाही राणासोबत बोलण्याचा. राहुल म्हणाला, बरोबर आहे राणी तुझं, पण अगं त्यालाही समजून घे. राणी म्हणाली, काय समजून घेऊ? आणि नेहमी मीच का समजून घ्यायचं आणि मीच समजावून सांगायचं का त्यांना? आता त्यांचं त्यांनी समजावून घ्यावं आणि माझ्या राणापासून दूर राहावं. आणि मी जर तुमचा अपमान करते असं वाटत असेल तर मला माफ करा दादा. आणि त्यांना म्हणावं, माझ्या राणाचा पिच्छा सोडा आणि तुमचं मन दुसरीकडे कुठेतरी रमवा. आता जवळच बसलेला रोहितसुद्धा ते ऐकत होता. त्यानं राहुलच्या हातातून चिडून फोन घेतला आणि बोलण्याचा अंगात त्राण नव्हतं तरीसुद्धा रागवून म्हणाला, तुम्हाला फुकटचे सल्ले देऊ नकोस बरं का. मी माझं मन कुठे रमवायचं ते तू नको मला सांगू. तू रमवलंस ना दुसरं लग्न करून तुझं मन, मग तू खुश राहा, मी जसा आहे तसा ठीक आहे. आणि राणीसुद्धा इकडून म्हणाली, मग कशाला फोन करायला लावला? आणि इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही माझा मुलगा घेण्याचा प्रयत्न करताय का? तुम्हीच म्हणालात ना की राणाचा वापर करून तुमची संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करते. मी काय? मग कशाला राणाच्या मागे लागलाय तुम्ही? मला मूल हवं म्हणून
मला मूल हवं म्हणून तुम्ही माझ्या मागे लागलात आणि म्हणून म्हटलं तुम्हाला सरप्राईज द्यावं आणि त्यातूनच राणाचा गर्भ राहिला आणि सरप्राईज तुम्हाला सांगण्याच्या आतच तुम्ही मला घरातून हाकलून दिली आणि आत्ताही राणाच्या नावापुढे तुमचं नाव कसं म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारायला आलात. म्हणून मी तुम्हाला सत्य सांगितलं आणि तुम्ही माझ्यावर संशय घेताय आणि मी गेम खेळते असं म्हणताय आणि राणाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उठवता. मग कशाला तुम्हाला सत्य कळायला हवं? आता तुम्हालाही सत्य कळणार नाही आणि राणाही मिळणार नाही. आता हे ऐकलं तसं राहुलला धक्काच बसला, पण तो काही नाही बोलला. फक्त राणीचं बोलणं शांततेत ऐकत होता. पण इकडे ते बुद्धू रोहित कुमार रागारागात म्हणाले, तू असं करू शकत नाहीस. मान्य आहे राणा तुझा मुलगा आहे, पण तो मला आवडतो. माझ्याशी फक्त बोलू दे ना. आणि तुझं काय प्रॉब्लेम आहे जरा सांगशील का? राणी म्हणाली, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. माझा मुलगा तुम्हाला इतका जवळचा का वाटतो? तुम्ही त्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उठवता आणि तरीही तुम्हाला तोच हवा आहे का? पण आता रोहितला मनाची भाषा कळत नव्हती आणि तो म्हणाला, प्रश्नाचं उत्तर प्रश्न नसतं. राणी म्हणाली, त्यासाठी प्रश्नही प्रश्नासारखे असावे लागतात आणि उत्तर माहीत असूनही विचारलेले प्रश्न हे प्रश्न नसतात. तो मूर्खपणा असतो आणि तुम्ही मूर्ख आहात. तुम्ही माझ्याकडे एक प्रश्न विचारला होता की राणाचं नाव रणजित रोहित सूर्यवंशी असं का ठेवलं आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. मग आता विश्वास ठेवायचा की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. असं म्हणून राणीनं फोन ठेवला आणि रोहित इकडे फार फार चिडला आणि म्हणाला, बघ दादा, बघ ही मुलगी किती अतिशहाणपणा करते. आणि रोहितचं बोलणं मध्येच तोडत राहुल म्हणाला, थांब रे, किती बडबड करतोस. आता राणाचं पूर्ण नाव राणीनं काय सांगितलं? रोहित म्हणाला, रणजित रोहित सूर्यवंशी असं नाव लावले तिनं. आणि दादा ती मला म्हणाली की मी तिला विचारायला गेलो तेव्हा आणि ती मला म्हणाली की राणा तुमचा मुलगा आहे. आणि सांग ना मी कसा विश्वास ठेवायचा. ती मला म्हणाली होती की 4 वर्षे बाळ नको आणि इथून गेल्यानंतर तिला तो मुलगा झाला. म्हणून सोबत तिचं अफेअर आहे हेही तिनं कबूल केलं. त्याच्यासोबत लग्न करून संसार करते आणि या मुलाच्या मागे माझं नाव लावलं. याच्या मागे तिचा प्लॅन असू शकतो की नाही सांग बरं. आणि ते सगळं तिने मला स्पष्ट सांगितले आहे. आणि आता हे ऐकलं आणि राहुलला प्रचंड धक्का बसला आणि तो म्हणाला, रोहित, अरे रागाच्या भरात किती मोठा मूर्खपणा केला आहेस तू. जरा तरी तिच्या बोलण्याचा विचार करायचा ना. आणि रोहित तसाच चिडून म्हणाला, काय करायचं? तिच्या बोलण्याचा काय विचार करायचा? तिची कायमची अशीच फालतू बडबड असते. आणि राहुल म्हणाला, नाही रोहित, अरे ती म्हणाली की तू सतत तिला बाळ मागायचा आणि ती तुला सरप्राईज देणार होती. आणि ती जेव्हा दारात उभा होती तेव्हा ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी तुझं मूल तिच्या पोटात असेल तर? आणि त्याचवेळी तू तिला हाकलून दिली असेल तर? असं म्हणून राहुलने आता 7 वर्षापूर्वीची ती वेळ, तो काळ आणि त्यानंतरचं राणाची बर्थडे तारीख यांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला क्लिक व्हायला लागलं. आणि आत्ता मात्र रोहितला सुद्धा थोडा थोडा उलगडा व्हायला लागला आणि त्याचं हृदय आणखीनच धडधड करायला लागलं. आणि राणी म्हणत होती ते खरं होतं का? खरंच ती मला सरप्राईज देणार होती का? राणा खरंच माझा मुलगा आहे का? तिनं नंतर मनसोबत लग्न केलं असेल, पण राणा माझा मुलगा आहे हे जर खरं असेल तर? आणि रोहित राहुलला म्हणाला, दादा मला जायचं आहे. मला पुन्हा एकदा तिला भेटायचं आहे आणि पुन्हा एकदा खरं काय तिच्या तोंडून ऐकायचं आहे. आणि राहुल म्हणाला, ठीक आहे, पण तोपर्यंत कोणाला काही बोलू नकोस. आपल्या दोघात राहू दे हे. आणि मीही येतोय तुझ्यासोबत, कारण आत्ता राणी तुझ्याशी नीट बोलणारच नाही असं दिसतंय मला. आणि रागात तू आणखीन गोष्टी बिघडवून ठेवशील. आणि तेव्हासुद्धा चुकलो होतो आम्ही. राणीला इथून उगाच जाऊ दिली आणि त्याचा पश्चाताप अजूनही होतोय. पण आता चुकणार नाही. आता तुम्हा दोघांना निर्णय घेण्याची मुभा आम्ही देणारच नाही, कारण तुम्ही हे दोघेही फार टोकाचे हट्टी आहात आणि तुमच्यामध्ये संवाद होण्याऐवजी भांडण लागतं. म्हणून मला आता मध्यस्थी करावीच लागेल आणि राणाचं काय सत्य आहे ते शोधावं लागेल आणि त्या मुलाला योग्य न्याय द्यावा लागेल. बाकी तुमची आयुष्य तुम्ही कशीही जगा, कोणासोबतही जगा, पण त्याच्यासोबत अन्याय होऊ देणार नाही मी. असं म्हणून राहुलही आता रोहितसोबत निघाला आणि घरच्यांना म्हणाला की माझंही थोडंसं कंपनीमध्ये काम आहे, त्यासाठी निघालो आहे. आणि आता काम होईपर्यंत रोहितच्या फ्लॅटवर राहीलच असं म्हणून दोघेही निघाले. आणि आता राहुल करणार या 2 शोले और आग के गोले मध्ये मध्यस्थी. आणि मग तरी सगळा उलगडा होईल का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.